श्री स्वामी समर्थ. अक्कलकोट निवासी ब्रह्मांड नायक श्री स्वामी समर्थ महाराजांचे नाव घेताच प्रत्येक भक्ताच्या मनात एक विलक्षण शांतता आणि ऊर्जा निर्माण होते. जेव्हा आपण आयुष्यात पूर्णपणे खचून जातो, सर्व मार्ग बंद वाटतात, तेव्हा स्वामींचा एकच शब्द आपल्याला संकटाशी लढण्याची नवी ताकद देतो. भिऊ नकोस, मी तुझ्या पाठीशी आहे. नमस्कार. स्वामी पूजन या यूट्यूब चॅनलमध्ये आपले सर्वांचे मनापासून खूप खूप स्वागत आहे. तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण स्वामींचे असे काही अमूल्य विचार आणि जीवन जगण्याचे नियम जाणून घेणार आहोत, जे जर तुम्ही तुमच्या आयुष्यात अंमलात आणले तर तुमचे कितीही मोठे संकट असले तरी ते दूर होईल आणि तुमचे संपूर्ण आयुष्य बदलेल. तर हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा, कारण यातील प्रत्येक विचार तुमच्यासाठी स्वामींचा थेट आशीर्वाद आहे. चला तर मग मुख्य व्हिडिओला सुरुवात करूया. तर विचार एक, मनातील भीती मार्ग. स्वामी म्हणतात, अडचणी आणि संकटे कधीही तुमच्या आयुष्यात नसतात, ते केवळ तुमच्या मनात असतात. ज्या दिवशी तुम्ही तुमच्या मनावर विजय मिळवाल त्या दिवशी वाईट परिस्थितीतून बाहेर पडण्याचा मार्ग आपोआप मोकळा होईल. म्हणून संकटांना घाबरू नका. संकट जितके मोठे तितकी तुमची श्रद्धा मजबूत असायला हवी. आता कर्मांचे महत्त्व आणि फळ. स्वामींचा सर्वात मोठा संदेश आहे, निष्काम कर्म करा. म्हणजे तुम्ही कर्म करत राहा, पण फळाची अपेक्षा मात्र ठेवू नका. आणि तू कोणालाही फसवू नकोस. मी तुझ्या पाठीशी आहे. मी तुझी कधीही फसवणूक होऊ देणार नाही. पण जर तू कोणाशी कपट केलंस तर माझ्यापासून तुला कोणीही वाचवू शकणार नाही. म्हणजे तुमचे कर्म तुमचे भविष्य ठरवत असते. शुद्ध अंतःकरणाने केलेले काम कधीही वाया जात नाही. तर आता वाईट वेळेत साथ सोडणारे लोक. आता आपल्या आयुष्यामध्ये कठीण काळ आल्यावर अनेक लोक आपल्याला आपली साथ सोडून देतात. यावर स्वामी खूप सुंदर विचार सांगतात. तुमच्या वाईट काळात ज्या लोकांनी तुमची साथ सोडली त्यांच्यावर कधीही रागवू नका. म्हणजे काय, किंवा त्यांच्याकडे लक्ष देऊ नका. पण ज्यांनी तुमच्या वाईट वेळेत स्वतःचे नुकसान सोसून तुम्हाला साथ दिली आणि तुमची चांगली वेळ आणली, त्यांचे मोल आयुष्यात कधीही विसरू नका. आता पुढचं, अहंकार आणि संपत्तीचा भरवसा. मोठा अधिकार, पैसा आणि संपत्ती याचा कधीही चिरकाल भरवसा मानू नये. आज जे तुमच्याकडे आहे ते उद्या दुसऱ्याकडे कुणाकडे असेल. चांगल्या वेळेचा कधीही अहंकार करू नका आणि वाईट वेळ आली म्हणून खचूनही जाऊ नका, कारण वेळ ही बदलत असते. दुसऱ्याचे भले पाहण्याची ताकद. तर यशस्वी होण्याचा एकच उत्तम आणि सुवर्ण पर्याय स्वामींनी सांगितला आहे, तो म्हणजे दुसऱ्यांचं भलं झालेलं पाहण्याची ताकद. आणि आनंद आपण आपल्या मनात असला पाहिजे. जेव्हा तुम्ही दुसऱ्याच्या सुखात आनंदी व्हायला शिकता तेव्हा निसर्ग आणि स्वामी तुमच्या आयुष्यात आनंदाचे भांडार खुले करतात. जनरली असा नियम असतो की दुसऱ्याचं भलं झालेलं लोकांना म्हणजे इतरांना बघवत नाही. त्यामुळे काय होतं, ते लोक स्वतःच नुकसान करून घेतात आणि होतं काय, त्यांना कधीही शांती लाभत नाही. त्यामुळे नेहमी आपण दुसऱ्याच्या सुखात आनंदी व्हायला शिकलं पाहिजे, असा स्वामींचा एक नियम आहे. आता स्वामी म्हणतात, कोणत्याही सकारात्मक विचाराला जगातले कोणतेही विष मारू शकत नाही. सकारात्मक विचार हे नेहमी माणसाला पुढे जाण्यास परावृत्त करतात, चांगले मार्ग दाखवतात. कोणतीही नकारात्मक विचाराला जगातले कोणतेही औषध वाचू शकत नाही. म्हणजे जर तुमच्या मनात
नकारात्मक विचार आले तर त्याला कुठलेही औषध वाचू शकत नाही. पॉझिटिव्हला मारू शकत नाही आणि नकारात्मकला वाचवू शकत नाही. तुमचे विचार शुद्ध ठेवा. जर विचार सकारात्मक असतील तर अशक्य गोष्टीही स्वामी तुमच्यासाठी शक्य करून दाखवतील. आता नामस्मरणाची शक्ती बघूया आपण. माझे नाव जर तुझ्या ओठावर आहे तर तू घाबरतोस कशाला? मी सदैव तुझ्या पाठीशी उभा आहे. शुद्ध अंतकरणाने घेतलेले नामस्मरण तुमचे अंतरंग शुद्ध करते. रोज सकाळी 10 मिनिटे शांत बसून श्री स्वामी समर्थ या मंत्राचा जप करा. तुमचे मन स्थिर आणि मनातील सर्व चिंता दूर पळतील. तर भक्त हो, स्वामींचे हे अनमोल विचार केवळ ऐकण्यासाठी किंवा वाचण्यासाठी नाही, तर ते रोजच्या जगण्यात उतरवण्यासाठी आहेत. जेव्हा जेव्हा तुम्हाला एकटेपणा वाटेल, निराश वाटेल, तेव्हा डोळे बंद करा आणि मनोमन स्वामींना साद घाला. स्वामी तुमच्या हाकेला नक्की धावून येतील, कारण स्वामी आजही अक्कलकोटमध्ये आणि प्रत्येक भक्ताच्या हृदयात जिवंत आहेत. तुम्हाला स्वामींचा कोणता विचार सर्वात जास्त आवडला ते आम्हाला कमेंटमध्ये करून नक्की सांगा. जर तुम्ही स्वामींचे खरे भक्त असाल तर कमेंट बॉक्समध्ये श्री स्वामी समर्थ लिहायला विसरू नका आणि हा व्हिडिओ तुमच्या जिवलग लोकांसोबत शेअर करून पुण्य कमवा. आणि हो, स्वामींच्या अशाच नवनवीन कथा आणि विचारांसाठी आपल्या चॅनेलला आत्ताच सबस्क्राईब करा आणि शेजारील घंटीचे बटन दाबा, बेल आयकॉन दाबा. आणि व्हिडिओ शेवटपर्यंत बघितल्याबद्दल सर्वांचे मनापासून खूप खूप धन्यवाद. भेटूया पुन्हा अशाच भक्तिमय विषयासह व माहितीसह. तोपर्यंत धन्यवाद.